Let's start. Our next reaction is addition of halogens to alkynes. Here alkynes on halogenation. Here halogen is chlorine or bromine. So alkynes on halogenation in presence of a carbon tetrachloride as an inert solvent converted into 1,2-dihaloalkene and 1,2-dihaloalkene again on halogenation converted into 1,1,2,2-tetrahaloalkene. तर या रिएक्शन मध्ये काय होत आहे तर ट्रिपल बॉन्ड रिड्यूस होतो, पहिल्यांदा डबल बॉन्ड मध्ये कन्वर्ट होतो. एका कार्बनला एक हलाइड आणि दुसऱ्या कार्बनला दुसरा हलाइड किंवा दोन्ही अनसॅच्युरेटेड कार्बन्सला एक एक हॅलोजन ॲटम जोडायचा आहे. सो अल्काइन गेट कन्वर्टेड इनटू अल्कीन आणि त्याचं पुन्हा हॅलोजिनेशन करायचं आहे. पुन्हा हॅलोजिनेशन केल्यानंतर डबल बॉन्ड हा सिंगल बॉन्डमध्ये कन्वर्ट होतो आणि दोन्ही कार्बनला एक एक हॅलोजन जोडायचं आहे. सो अगेन अल्काइनचं हॅलोजिनेशन केला. हॅलोजन कोण वापरलाय? क्लोरीन आणि ब्रोमिन, क्लोरीन किंवा ब्रोमिन. त्याचं हॅलोजन करायचं आहे. कार्बन टेट्राक्लोराइड हा इनर्ट सॉल्व्हंट वापरायचा आहे. त्याचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे? 1,2-डायहॅलोअल्कीन. ट्रिपल बॉन्ड हा रिड्यूस होतो, डबल बॉन्डमध्ये कन्वर्ट होतो. एका कार्बनला एक हॅलोजन आणि दुसऱ्या कार्बनला दुसरा हॅलोजन जोडायचा आहे. त्याचं पुन्हा हॅलोजिनेशन करायचं आहे. पुन्हा हॅलोजिनेशन केल्यानंतर डबल बॉन्ड हा सिंगल बॉन्डमध्ये कन्वर्ट होतो. एका कार्बनला पुन्हा एक हॅलोजन, दुसऱ्या कार्बनला दुसरा हॅलोजन ॲटम जोडायचा आहे. बघा पुन्हा रिएक्शन बघूयात आपण. इथे आपण ब्रोमिनेशन बघताय. ॲसिटिलीन घेतलाय किंवा इथाईन घेतलाय, याचं ब्रोमिनेशन करायचं आहे. ब्रोमिनेशन केल्यानंतर पुन्हा कार्बन टेट्राक्लोराइड हा सॉल्व्हंट वापरायचा आहे. ब्रोमिनेशन केल्यानंतर ॲज युजल ट्रिपल बॉन्ड हा डबल बॉन्डमध्ये रिड्यूस झाला. एका कार्बनला एक Br आणि दुसऱ्या कार्बनला दुसरा Br ॲटम जोडायचा आहे. सो ॲसिटिलीन और इथाईन गेट कन्वर्टेड इनटू 1,2-डायब्रोमोइथीन. 1,2-डायब्रोमोइथीन. Again acetylene on bromination in presence of a carbon tetrachloride as a solvent converted into 1,2-dibromoethene. 1,2-dibromoethene. ट्रिपल बॉन्ड गेट कन्वर्टेड इंटू डबल बॉन्ड, दोन्ही कार्बनला एक एक Br जोडायचं आहे. त्याचं पुन्हा हॅलोजिनेशन करायचं, पुन्हा ब्रोमिनेशन करायचं. पुन्हा ब्रोमिनेशन केल्यानंतर डबल बॉन्ड हा सिंगल बॉन्डमध्ये कन्वर्ट होतो. एका कार्बनला एक हॅलोजन, दुसऱ्या कार्बनला एक हॅलोजन जोडायचा आहे. सो 1,2-डायब्रोमोइथीन गेट कन्वर्टेड इंटू, आता हा इथेन होणार 1,1,2,2 टेट्राब्रोमोइथेन. 1,1,2,2 टेट्राब्रोमोइथेन. बघा 1,1,2,2 दोन्ही कार्बनला दोन दोन आलेत, 4 आलेत म्हणजे टेट्राब्रोमो आहेत आणि 2 कार्बन ॲटमचा पॅरेंट आहे म्हणून त्याला इथेन असं म्हणायचं आहे. आता इथं ॲक्च्युली ब्रोमिनचा जो कलर आहे तो ब्रोमिनचा कलर रेड ब्राऊन कलर आहे. ब्रोमिनचा जो ओरिजिनल कलर आहे तो रेड ब्राऊन कलर आहे. ब्रोमिनची इथं रिॲक्शन झाल्यानंतर या सॉल्व्हंटच्या प्रेझेन्समध्ये कार्बन टेट्राक्लोराइडमध्ये ब्रोमिनचा जो रेड ब्राऊन कलर आहे तो कलर डिसॅपियर होतो. ब्रोमिनचा रेड ब्राऊन कलर जो आहे तो डिसॅपियर होतो म्हणजे निघून जातो. ब्रोमिनचा रेड ब्राऊन कलर ओरिजिनल कलर डिसॅपियर का झाला तर इथं ट्रिपल बॉन्ड कंटेन करणारा अल्काइन आहे म्हणून. म्हणजे या रिॲक्शनचा वापर कशासाठी केला जाईल तर अनसॅच्युरेशन आहे की नाही हे ओळखण्यासाठी. यूज्ड टू आयडेंटिफाय अनसॅच्युरेशन. अनसॅच्युरेशन आहे की नाही हे ओळखण्यासाठी या रिॲक्शनचा वापर केला जातो. का तर अल्काइन बरोबर ब्रोमिनची रिॲक्शन झाल्यानंतर ब्रोमिनचा रेड ब्राऊन कलर जो आहे तो रेड ब्राऊन कलर कम्प्लिटली डिसॅपियर होतो. कलर डिसॅपियर झाला म्हणजे इथं अल्काइन वापरलेला आहे किंवा अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन वापरलेला आहे. म्हणून ह्या रिॲक्शनचा वापर अनसॅच्युरेशन आयडेंटिफाय करण्यासाठी केला जातो. बघा लक्षात येते का? ब्रोमिनचा जो ॲक्च्युअल रेड ब्राऊन कलर आहे तो रिॲक्शन झाल्यानंतर निघून जातो. का निघून जातो? अल्काइन घेतलाय म्हणून निघून जातो. म्हणून ह्या रिॲक्शनचा वापर अनसॅच्युरेशन ओळखण्यासाठी केला जातो. इथे बघा इन दिस टेस्ट म्हणजे आता बघितलेल्या टेस्टमध्ये रेड ब्राऊन कलर ऑफ ब्रोमिन इज डिसॅपियर इन कार्बन टेट्राक्लोराइड. ब्रोमिनचा जो ॲक्च्युअली रेडिश ब्राऊन कलर आहे तो कार्बन टेट्राक्लोराइडमध्ये डिसॅपियर होतो. हेन्स दिस टेस्ट इज यूज्ड टू डिटेक्ट द प्रेझेन्स ऑफ
अनसॅच्युरेशन इन गिवन कंपाऊंड या टेस्टचा वापर अनसॅच्युरेशन आहे की नाही हे ओळखण्यासाठी केला जातो. दिस टेस्ट इज यूज्ड टू डिटेक्ट द प्रेझेन्स ऑफ अनसॅच्युरेशन इन गिवन कंपाऊंड. आपली पुढची रिॲक्शन आहे ॲडिशन ऑफ हायड्रोजन हॅलाइड. आता या ठिकाणी हायड्रोजन हॅलाइड म्हणजे काय, तर हायड्रोजन आणि हॅलोजन दॅट इज HCl, HBr, HI किंवा HF. तर या रिॲक्शनमध्ये आपण हायड्रोजन हॅलाइड कोणता वापरणार आहे, एकतर HCl वापरणार किंवा HBr वापरणार किंवा HI वापरणार. आयदर HCl, HBr किंवा HIचा वापर करणार आहे. सो तर या रिॲक्शनमध्ये काय होतं बघा, अल्काईनची हायड्रोजन हॅलाइड बरोबर रिॲक्शन झाली. अल्काईनची हायड्रोजन हॅलाइड बरोबर रिॲक्शन झाली तर रिॲक्शन मगाशी केले त्याच पद्धतीनं होणार आहे. 2 स्टेपमध्ये रिॲक्शन होते. पहिल्यांदा ट्रिपल बॉन्ड रिड्यूस होतो, डबल बॉन्डमध्ये कन्वर्ट होतो. एका कार्बनला हायड्रोजन आणि एका कार्बनला हॅलोजन, एका कार्बनला हायड्रोजन आणि एका कार्बनला हॅलोजन जोडायचं आहे. पुन्हा ह्याची हायड्रोजन हॅलाइड बरोबर रिॲक्शन होते. 2 स्टेपमध्ये रिॲक्शन होणार. पहिल्या स्टेपमध्ये काय करायचं, ट्रिपल बॉन्ड हा डबल बॉन्डमध्ये कन्वर्ट करायचा. एका कार्बनला हायड्रोजन आणि दुसऱ्या कार्बनला हॅलोजन द्यायचा. पुन्हा दुसऱ्या स्टेपमध्ये काय होतं, डबल बॉन्ड आहे तो सिंगल बॉन्डमध्ये कन्वर्ट होतो. पुन्हा ज्या कार्बनला हायड्रोजन दिलाय त्याच कार्बनला हायड्रोजन द्यायचा आणि ज्या कार्बनला हॅलोजन दिलाय त्याच कार्बनला हॅलोजन द्यायचं. बघा, पहिल्या स्टेपमध्ये ज्या कार्बनला हायड्रोजन दिलाय दुसऱ्या स्टेपमध्ये त्याच कार्बनला हायड्रोजन द्यायचा. पहिल्या स्टेपमध्ये ज्या कार्बनला हॅलोजन दिलाय दुसऱ्या स्टेपमध्ये त्याच कार्बनला हॅलोजन द्यायचा. म्हणजे तयार झालेल्या प्रॉडक्टमध्ये एका कार्बनला 2 हॅलोजन ॲटम जोडलेले दिसत आहेत इथं. XX म्हणजे हॅलाइड. सो त्याला काय म्हणायचं, जेमिनल डायहॅलाइड. सो व्हॉट इज जेमिनल डायहॅलाइड, तर जेमिनल डायहॅलाइड म्हणजे असा डायहॅलाइड, डाय म्हणजे दोन हॅलाइड ॲटम्स. सो जेमिनल डायहॅलाइड म्हणजे असा डायहॅलाइड की ज्याच्यामध्ये दोन्ही हॅलोजन ॲटम हे एकाच कार्बनला जोडलेले आहेत. दोन्ही हॅलोजन ॲटम हे एकाच कार्बनला जोडलेले आहेत. अशा डायहॅलाइडला जेमिनल डायहॅलाइड असं म्हटलं जातं आणि या रिॲक्शनमध्ये जेमिनल डायहॅलाइड तयार होतो. इन दिस रिॲक्शन जेमिनल डायहॅलाइड इज फॉर्म्ड. आता इथं बघा, द ॲडिशन टेक्स प्लेस अकॉर्डिंग टू द मार्कोनिकॉप्स रूल. सो मार्कोनिकॉप्स रूल आपण ऑलरेडी शिकलोय. मार्कोनिकॉप्स रूल कुठं वापरायचा आहे, जर अनसॅच्युरेटेड मॉलिक्यूल हा अनसिमेट्रिकल असेल तर. अनसिमेट्रिकल म्हणजे इथं बघा, हा प्रोपाईन घेतला आणि ह्या प्रोपाईनमध्ये ट्रिपल बॉन्ड कंटेन करणारे हे जे कार्बन आहेत त्या कार्बनला या बाजूला CH3 जोडला आणि ह्या बाजूला हायड्रोजन जोडला. दोन्ही बाजूला वेगवेगळे ॲटम्स आहेत, त्यामुळे ह्याला आपण म्हणणार आहे अनसिमेट्रिकल अल्काईन. आणि हा अल्काईन बघा, ह्याच्यामध्ये अनसॅच्युरेटेड कार्बन्सला दोन्ही बाजूला हायड्रोजन सिमिलर ॲटम जोडलेत म्हणून ह्याला म्हणणार सिमेट्रिकल अल्काईन. सो मार्कोनिकॉप्स रूलचा वापर आपण कुठे करणार आहे, तर इथाईनमध्ये तर काय गरजेचा नाही आहे, प्रोपाईनमध्ये त्याचा वापर करावा लागेल. का, तर अनसॅच्युरेटेड अल्काईन आहे म्हणून. आता इथे बघा, हा इथाईनची रिॲक्शन जर HBr बरोबर केली तर फक्त काय करायचं, ट्रिपल बॉन्ड हा रिड्यूस करायचा, डबल बॉन्डमध्ये कन्वर्ट करायचा. एका कार्बनला हायड्रोजन द्यायचा, एका कार्बनला हायड्रोजन द्यायचा आणि एका कार्बनला Br द्यायचा. बघा पुन्हा, इथाईनची जर HBr बरोबर रिॲक्शन केली तर ट्रिपल बॉन्ड हा रिड्यूस करून डबल बॉन्डमध्ये कन्वर्ट करायचा. एका कार्बनला हायड्रोजन द्यायचा आणि एका कार्बनला Br द्यायचा. एका कार्बनला हायड्रोजन द्यायचा, एका कार्बनला Br द्यायचा. सो इथं काय होणार, या कार्बनला हायड्रोजन दिला, या कार्बनला Br दिला, ह्याचं नाव येणार 1-ब्रोमो इथीन. का तर डबल बॉन्ड आहे, 2 कार्बन आहेत म्हणून इथीन. 1 नंबरच्या कार्बनला ब्रोमीन आहे, सो ह्याचं नाव येणार 1-ब्रोमो इथीन. ह्याचं नाव येणार 1-ब्रोमो इथीन. 1-ब्रोमो इथीनचं पुन्हा काय करायचं, HBr बरोबर रिॲक्शन करायची. पुन्हा HBr बरोबर रिॲक्शन केली असता डबल बॉन्ड आहे तो सिंगल बॉन्डमध्ये कन्वर्ट होतो. ज्या कार्बनला हायड्रोजन दिलाय त्याच कार्बनला हायड्रोजन द्यायचा. पहिल्या स्टेपमध्ये ज्या कार्बनला हायड्रोजन दिलाय त्याच कार्बनला दुसऱ्या स्टेपमध्ये हायड्रोजन द्यायचा. ज्या कार्बनला Br दिलाय त्याच कार्बनला दुसऱ्या स्टेपमध्ये Br द्यायचा. त्याच कार्बनला दुसऱ्या स्टेपमध्ये Br द्यायचा. सो ही रिॲक्शन कशी होणार बघा, डबल बॉन्ड हा सिंगल बॉन्डमध्ये कन्वर्ट करायचा.
ज्या कार्बनला हायड्रोजन दिला त्या कार्बनला हायड्रोजन दिला, ज्या कार्बनला Br दिला त्या कार्बनला इथं Br दिला. बघा, so 1 bromoethene get converted into 1 dibromoethane. 1 bromoethene get converted into 1 dibromoethane. 1 bromoethene get converted into 1 dibromoethane. आता इथे आपण प्रोपाइन घेतलाय. प्रोपाइनची रिएक्शन आपण पुन्हा HBr बरोबर करतोय. या रिएक्शन मध्ये काय होणार, ट्रिपल बॉन्ड रिड्यूस होणार, डबल बॉन्ड मध्ये कन्वर्ट होणार. याच्यातला जो निगेटिव्ह पार्ट आहे अकॉर्डिंग टू द मार्कोनिकॉव्स रूल, याच्यातला जो निगेटिव्ह पार्ट आहे, हा निगेटिव्ह पार्ट कोणाला जोडायचा, अशा कार्बनला की ज्या कार्बनला कमीत कमी हायड्रोजन जोडलेलं. अशा अनसॅच्युरेटेड कार्बनला, ट्रिपल बॉन्डला जोडलेल्या अशा कार्बनला की ज्याला कमीत कमी हायड्रोजन जोडलेलं म्हटल्यावर हा Br कुणाला जोडायचा, या कार्बनला जोडायचा, आणि हा हायड्रोजन या कडेच्या कार्बनला जोडायचा. सो ट्रिपल बॉन्ड रिड्यूस झाला, हा डबल बॉन्डमध्ये कन्वर्ट झाला, आणि या कार्बनला आपण Br जोडला आणि या कार्बनला हायड्रोजन जोडला. सो याचं कन्वर्जन झालं 2 ब्रोमोप्रोपीनमध्ये. ह्याचं कन्वर्जन झालं 2 ब्रोमोप्रोपीन. ह्याला आपण 1 नंबर देणार, ह्याला आपण 2 नंबर देणार. 2 नंबरला Br आहे, 3 कार्बनची चेन आहे. सो ह्याचं नाव आलं 2 ब्रोमोप्रोपीन. ह्या 2 ब्रोमोप्रोपीनचं पुन्हा काय करायचं, HBr बरोबर रिएक्शन करायची. ही रिएक्शन केली असता. आता ह्या दुसऱ्या रिएक्शनमध्ये आपण प्रोपाइन घेतलाय. ह्या प्रोपाइनचं HBr बरोबर रिएक्शन केले असता. ह्याचं कन्वर्जन झालं 2 ब्रोमोप्रोपीनमध्ये. हे आपण आता बघितलं. आणि 2 ब्रोमोप्रोपीनचं पुन्हा काय करायचं, HBr बरोबर रिएक्शन करायची. रिएक्शन झाली असता. पहिल्या स्टेपमध्ये ज्या कार्बनला Br जोडलाय त्याच कार्बनला दुसऱ्या स्टेपमध्ये पण Br जोडायचा. बघा, पहिल्या स्टेपमध्ये ज्या कार्बनला Br जोडलाय त्याच कार्बनला दुसऱ्या स्टेपमध्ये पण Br जोडायचा. म्हणजे हा Br कुठं येणार, या कार्बनला येणार. ज्या कार्बनला पहिल्या स्टेपमध्ये Br जोडलाय त्याच कार्बनला दुसऱ्या स्टेपमध्ये पण Br जोडायचा. तो ब्रोमाइड ॲटम जो आहे तो इथं आला. डबल बॉन्ड हा सिंगल बॉन्डमध्ये कन्वर्ट झाला, आणि हा जो हायड्रोजन आहे तो या कार्बनला द्यायचा. सो हा सिंगल बॉन्ड, हा ऑलरेडी हा CH2 होता, त्याला एक हायड्रोजन जोडला, त्याचं कन्वर्जन झालं CH3मध्ये. सो हा तयार झाला 2 dibromoPropane. 2 dibromoPropane. And last one, the order of reactivity of hydrogen halide towards this reaction is Hi is more reactive than HBr is more reactive than HCl. सगळ्यात जास्त रिॲक्टिव्हिटी कोणाची असणार आहे, HI ची, त्याच्यापेक्षा कमी HBr ची, आणि त्याच्यापेक्षा कमी HCl ची.